आज आपल्याला वरण्याच्या शेंगाचे हार्वेस्ट करायचे आहे। तर असा वरण्याचा शेंगाचा जो वेल आहे ना, तो मी असा ग्रो बॅग मध्ये लावलेला आहे। ही आहे ग्रो बॅग आणि अशा सुंदर अशा शेंगा आलेल्या आहेत। आपण ही शेंगा काढून घेणार आहोत। खूप छान शेंगा आहेत हे। तर त्याची आपल्याला काढून घ्यायचे आहेत भाजीसाठी। खूप छान छान आहेत हे शेंगा। आणि यानंतर मी मुळ्याचे पण पान घेणार आहे आणि पालकचे पण घेणार आहे। मस्तपैकी शेंगा लागलेले आहेत। तर आज भाजीला घरामध्ये काय गाडी वगैरे आली नाहीत भाजीला, त्याच्यामुळे ह्या शेंगा छतावरल्या काढून घ्या म्हणलं। आणि ही वरण्यात शेंगा बनवायच्या आहेत आपल्याला। म्हणजे सगळं मिक्स भाज्याच बनवणार आहे मी। आता वरती पण आहेत, पण मग ते तिकडच्या माझ्या हाताला येत नाही, म्हणून मी आता ह्याचे पानं घेणार आहे। मुळ्याचे पानं ना मुळ्यापेक्षा पौष्टिक असतात। तर आवर्जून मुळ्याचे पानं असे भाजी तुम्ही मुळ्याच्या पानाची बनवावी। छान असं मुळ्याचं पानं आलेले आहेत। आणि इकडे पालक होती, पालक घेतली मी तेव्हाच काढून, पण तरी पण एक दोन आलेले आहेत ताट, ती पण घेणार आहोत आपण। कसं भाजीचे जर गाडे जर इथं दारावरती नाही आले ना, तर कसं आपल्याला सोपं जाते थोडस। इथला हातभार लागते वरच्या छतावर जी आपण कुंड्यामध्ये लावलेल्या आहेत ना भाज्या, ते भाज्या आपल्याला थोडासा त्याचा हातभार लागते। खूप दाट पडलेलं आहे मुळ्याचं। आता ही इकडं पालक पण आहे, पालक पण थोडी घेते। खूप वेळेस पालकाला मी काढलेला आहे, त्याच्यामुळं का पालक संपलेली आहे आता। चला एवढी पालक, शेंगा आणि पत्ता गोबी पण लहान लहान असे आलेले आहेत, ते पण घेते काढून। म्हणजे सर्व मिक्स भाज्याच बनवायच्यात आज आपल्याला, तुटतच नाही तुटलं कसं। इकडं आहे झेंडूचे फुलं आणि हे आहे फ्लावर। तर ही फ्लावर आपण काढून घेणार आहोत। तर इकडं हे झेंडूचे पण फुलं आहेत, वांगे आहेत पण पिवळे झालेत वांगे काही। तर इथं एक वांग लागलेलं आहे, वांग्याला खूप सुंदर असं वांग आहे। हे पण काढून घेऊत आपण। पूर्ण भाज्याच आपल्याला मिक्स बनवायच्या आहेत। आणि इथे जे आहेत ना, तर हे आहेत मिरच्या। खूप सुंदर अशा मिरच्या लागलेल्या आहेत।
धन्यवाद.